Hello friends, once again you are most welcome to my channel Grammar Guruji. Friends, we are studying 10th standard lesson 2.4 an epitome of a courage. This lesson is about Dr. Stephen Hawking. Before this video we have learned first 3 paragraphs of this lesson, and now in this video we will start from the 4th paragraph. Now please put your finger on lines. An average child, एका ॲव्हरेज चाइल्ड प्रमाणे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज ॲव्हरेज चाइल्ड. मला सांगणार का व्हॉट इज ॲव्हरेज चाइल्ड? ॲव्हरेज चाइल्ड मीन्स इज अ नॉर्मल ॲज वी आर. आपण जसे आहोत ना नॉर्मल चाइल्ड प्रमाणे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज ग्रोईंग अप नॉर्मल चाइल्ड और ॲव्हरेज चाइल्ड. ॲव्हरेज चाइल्डचा अर्थ कळला ना, म्हणजे जास्त हुशारी नाही आणि अगदी ढही नाही, म्हणजे ॲव्हरेज चाइल्ड. ॲव्हरेज चाइल्ड प्रमाणे त्यांचं काय होत होतं, ॲज अ ॲव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रेव अप, मोठे होत होते ते. ही वॉज ग्रोइंग अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. कॅन यू टेल मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ टीनेजर? वी हॅव द फर्स्ट पोएम टीनेजर्स प्रेयर. Teenagers means the child who is between 13 to 19, the age between 13 to 19 या किशोरवयीन मुलाला आपण टीनेजर्स म्हणतो. ओके, टीनेजर कसं काढला आपण? टीनएजर. ए टीन जो शब्द आहे ना मित्रांनो, 13 मध्ये शेवटी 3 आहे. 14, 15, 16, 17, 18, 19 सर्व शब्दांमध्ये शेवटी 3 आहे. म्हणून ह्या वयातल्या मुलांना आपण 13 ते 19 या वयातल्या मुलांना आपण टीनएजर्स म्हणतो. ओके, डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज अ ॲव्हरेज चाइल्ड. As a normal child, full of mischief and lots of love for music. Full of mischievous. As we know that all the children are mischievous. Mischievous म्हणजे खोडकर असतात, खोड्या काढणारे. तसं सेम डॉक्टर स्टीफन हॉकिन्स ऑल्सो वॉज mischievous child. डॉक्टर स्टीफन हॉकिंग लव म्युझिक. त्यांना काय आवडत होतं मला सांगा? म्युझिक आवडायचं. अँड मॅथमॅटिक्स. समजते तुम्हाला? ही वॉज ॲव्हरेज चाइल्ड बट ही वॉज मिस्चिवस. मिस्चिवस म्हणजे काय? खोडकर. अँड ही लव म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, बट हिज फादर वॉन्ट्स टू ही शुड लर्न द मेडिसिन. त्यांच्या वडिलांना असं वाटत होतं की आपल्या मुलाने म्हणजे स्टीफनने काय शिकावं? त्याने मेडिसिन हा सब्जेक्ट घ्यावा, परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिन्स लाईक और लव मॅथमॅटिक्स. नेक्स्ट, इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. परंतु त्यांच्या वडिलांना काय वाटत होतं? आपल्या मुलाने म्हणजे स्टीफनने काय घ्यावं? मेडिसिन घ्यावं. समजते मी जे बोलतोय ते? समजते का? ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. त्यांची ओढ कोणत्या साईडला होती? मॅथमॅटिक्सकडे त्यांची ओढ होती. ठीक आहे, बट डॉक्टर स्टीफन वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. त्यांना मॅथमॅटिक्स शिकण्याची ओढ होती, आवड होती. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, ॲज आय टोल्ड यू, Oxford is the biggest or the toppest university in the world. The University of Oxford at that time did not have a course of mathematics. There was not the subject of mathematics. त्या ठिकाणी सब्जेक्ट कोणता? मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट त्यावेळेस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नव्हता. बट डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉन्ट्स टू लर्न मॅथमॅटिक्स. त्यांना कोणता सब्जेक्ट शिकायचा होता? त्यांना मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकायचा होता, परंतु इन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी देअर वॉज नॉट द कोर्स ऑफ मॅथमॅटिक्स. त्या ठिकाणी मॅथमॅटिक्सचा कोर्स शिकवला जात नव्हता. सो म्हणून त्याने काय घेतलं असावा? त्यांनी काय घेतलं मग? डॉक्टर स्टीफन हॉकिन्स ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. बघा, फिजिक्स मध्ये देखील मॅथ असतं. समजते तुम्हाला? त्यांनी काय घेतलं? जरी त्या युनिव्हर्सिटीमध्ये मॅथ नव्हतं, शिकण्यासाठी हा कोर्स नव्हता, बट ही टूक फिजिक्स. फिजिक्स का घेतला असावं सांगा? फिजिक्स का घेतलं? तुम्ही जेव्हा 11वीला जाणार तेव्हा तुम्हाला समजेल की फिजिक्समध्ये काय असतं. भौतिकशास्त्र. फिजिक्समध्ये जनरली मॅथ असतं. समजते तुम्हाला? देन ही टूक द सब्जेक्ट फिजिक्स इन्स्टेड. ओके, समजलं तुम्हाला? हा पॅरेग्राफ समजला असेल आशा करतो. ठीक आहे. द नेक्स्ट पॅरेग्राफ,
At the age of 17, when Stephen Hawking was the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy. क्लम्सी म्हणजे ही फील अकवर्ड, त्यांना अकवर्ड वाटायला लागलं, त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. बघा, ज्यावेळेस ते चालायचे किंवा बोलायचे, सहज बसलेले असायचे किंवा चालताना ते अचानकच काय होऊन जायचं, त्यांची हिज बॉडी डज नॉट सपोर्ट हिम, त्यांची बॉडी त्यांना सपोर्ट करत नव्हती. म्हणजे चालता चालता ते खाली कधी पडून जायचे त्यांना समजत नव्हतं आणि पडण्याचं कारण सुद्धा त्यांना समजत नव्हतं. समजलं तुम्हाला? ॲट द एज ऑफ 17, स्टीफन हॉकिन्स किती वयाचे असताना? 17. म्हणजे ते कोणत्या वर्गात शिकत असतील? 11वीला. बरोबर आहे का? 11वीला शिकत असताना, म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये शिकत असताना, ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग, त्यांच्या लक्षात येऊ लागलं. कुणाला? डॉक्टर स्टीफन्स यांच्या लक्षात येऊ लागलं. काय लक्षात येत होतं? डॉक्टर स्टीफन started noticing that he was becoming, काय होत आहेत ते? He was becoming increasingly म्हणजे वाढत चाललंय त्यांच्या शरीरामध्ये. कोणत्या गोष्टीचं? increasingly clumsy म्हणजे feel awkward, त्यांना awkward वाटायला लागलं, त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. and even fell down, ते खाली पडून जायचे. केव्हा? couple of time, he fell down couple of time for no reason, without reason, कोणतंही कारण नसताना ते खाली पडून जायचे. म्हणजे त्यांचे पाय त्यांना सपोर्ट करत नाहीये, त्यांचे हात त्यांना सपोर्ट करत नाहीये. समजते तुम्हाला इथपर्यंत? These perplexed, what is the meaning of perplexed? Perplexed is full of difficulty or confused. He feel confused, त्यांना confused वाटायला लागलं. This perplexed him and he went to his family doctor. मला सांगा, कुणाकडे गेले मग डॉक्टर स्टीफन कुणाकडे गेले लहान असताना? आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. का गेले? बिकॉज ही परप्लेक्स्ड, म्हणजे परप्लेक्स्ड म्हणजे त्यांना गोंधळात पडायचे, ते कन्फ्यूज व्हायचे अशा परिस्थितीनं. म्हणून ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडे काय डायग्नोज करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर हू डायग्नोज, त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी विलाज सांगितला, त्यांना विलाज लक्षात आला. डायग्नोज हिम ॲज अ सफरिंग फ्रॉम ॲन एक्स्ट्रीमली रेअर डिझीज, त्यांना अगदी दुर्मिळ असा आजार झालेला आहे असं त्यांचं लक्षात आलं, त्यांचं निदान करण्यात आलं. कोणता आजार आहे? त्या आजाराचं नाव दिलेलं बघा पुढे, ALS or LOU, गेरिक डिझीज. कोणत्या नावाचं बघा ते नाव काय आहे? गेरिक्स डिझीज हा त्यांना झालेला आहे. असा तो आजार, दिस डिझीज इज रिलेटेड टू अवर नर्वस सिस्टम, आपल्या नर्वस सिस्टमशी रिलेटेड हा आजार असतो. की नर्वस सिस्टम मध्ये जर का बिघाड असेल तर आपला जो ब्रेन काम करतोय ते व्यवस्थित काम करत, म्हणजे त्या ठिकाणी आपल्या पार्ट्स ऑफ बॉडी पर्यंत संदेश पोहोचला जात नाही. डिझीज दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टम. कोणता आजार झालेला आहे? वेअर रेअर डिझीज विच अफेक्ट्स ऑन अवर नर्वस सिस्टम, आपल्या नर्वस सिस्टम वरती त्याचा परिणाम होतो. सिस्टम अँड इव्हेंच्युअली काही वेळेस काय होतं? विकन्स, कमजोर होणे. काय कमजोर केल्या जातात? विकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी, आपले जे मसल्स आहेत ना, काय होतात मध्ये मसल्स? विकन म्हणजे काय? कमजोर होतात. त्याच्याने, त्या आजाराने आपले नर्वस सिस्टमचे किंवा मसल्स काय होतात? विकन्स, कमजोर होत असतात. स्टीफन सेज दॅट, स्टीफन काय म्हणतात बघा, स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल्स काय करत नव्हते? हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना लिहिता येत नव्हतं. कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. नथिंग होम म्हणजे त्या ठिकाणी राईट होम अबाउट, घरी समजा त्यांना शाळेतला अभ्यास दिलेला असेल तर ते काय केलेलं असेल, त्यांना लिहिता येत नव्हतं. फिंगर्स डज नॉट सपोर्ट हिम, त्यांना फिंगर काय करत नव्हते? फिंगर्स डू नॉट सपोर्ट हिम, त्यांना सपोर्ट करत नव्हतं. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड, लहान असताना हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट, लिहिता येत नव्हतं होम अबाउट. ठीक आहे, घरी त्यांना लिहिता येत नव्हतं.
ही रिकलेक्ट्स मीन्स रिकॉल म्हणजे रिमेंबर, त्यांना आठवतंय बघा, त्यांना आठवण येते. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँड रायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. फिट ऑफ फ्रेन्झी म्हणजे काय ठिकाणी दिलाय बघा, त्याचा मिनिंग दिलेल्या बाजूला. ग्रेट अनॉयन्स, खूप राग येणे. जेव्हा स्टीफन हॉकिन्स काय करत होते ते, समजा एखादं हँड रायटिंग काढत असेल, एखादा टॉपिक लिहित असतील ना, त्यांच्या हँड रायटिंगमुळे शिक्षकांना खूप मोठा राग यायचा. का बरं? स्टीफन हॉकिन्स यांचं हँड रायटिंग का खराब होतं? बिकॉज हिज फिंगर्स डू नॉट सपोर्ट हिम. नॉट सपोर्ट हिम, त्यांना त्यांचे फिंगर सपोर्ट करत नव्हते. अँड दॅट इज व्हॉट हिज टीचर्स अनॉईज ऑन हिम. काय होत होते त्याच्यावर? अनॉइड म्हणजे काय? राग येणे, संताप. बिकॉज हिज टीचर्स अनॉइड हिम, मग त्याच्यावर संताप करायचे, राग यायचे. अँड सेंड द टीचर्स इन टू फिट ऑफ फ्रेन्झी म्हणजे त्या ठिकाणी ग्रेट अनॉयन्स, खूप मोठा राग यायचा. नॉर वॉज ही इन्क्लाइड टुवर्ड्स स्पोर्ट्स. कुठे वळले नाहीत? स्पोर्ट्समध्ये वळले नाहीत. नॉर वॉज ही डिक्लाइन म्हणजे वळणे. कुठे वळले नाही ते? टुवर्ड्स स्पोर्ट्समध्ये सुद्धा गेले नाही. कारण का? इफ यू वॉन्ट टू प्ले द स्पोर्ट्स, जर का तुम्हाला स्पोर्ट्स खेळायचं असेल, युअर मसल्स शुड बी स्ट्रॉंग. तुमचे मसल्स कसे असायला पाहिजे? स्ट्रॉंग असायला पाहिजे, तरच तुम्ही त्या ठिकाणी स्पोर्ट्स खेळू शकतात. बरोबर? आणि त्यांचे स्टीफनचे मसल स्ट्रॉंग नसल्या कारणाने ते स्पोर्ट्स सुद्धा खेळू शकत नव्हते आणि साहजिकच ते तिकडे वळलेच नाही. नेव्हरदलेस दिस डिझीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर अ सरप्राईज. म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे, अचानक आश्चर्याचा धक्का देऊन गेला. हा जो आजार होता ना स्टीफन यांना झालेला, त्या आजाराने खूप मोठा आश्चर्याचा धक्का दिला. ठीक आहे. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट, ते राहिले. ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. त्यांच्या ह्या प्लॅनेटवरचं जगणं, जीवन जगणं हे खरंच खूप वेळपर्यंत काय होतं? अनिश्चित होतं. द प्रोग्नोसिस वॉज बॅड. प्रोग्नोसिस मीन्स फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन. भविष्यातलं आरोग्याची परिस्थिती, भविष्यातलं जे आरोग्याची जी परिस्थिती राहणार आहे, तर कसं होतं? बॅड होतं. स्टीफन हॉकिन्स यांचं फ्युचर कसं आहे? आणि डॉक्टर सेड दॅट ही कुड नॉट डू मच. ते इतकं जास्त करू शकणार नाही, इतका जास्त ते रिसर्च करू शकणार नाहीये किंवा इतकं हार्डवर्क करू शकणार नाहीये. अनडाउंटेड शब्द आपण आधीच बघितला होता बघा. अनडाउंटेड म्हणजे काय मग सांगा? धैर्य न खचता. अनडाउंटेड म्हणजे काय? बघा, अनडाउंटेड शब्द आपण पहिल्याच 6व्या ओळीमध्ये शिकलोय बघा. अनडाउंटेड, न खचता, धैर्य न खचता. Undaunted, Stephen decided to continue his research. But undauntedly, Dr. Stephen Hawkins continued his research. त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. And even got engaged. त्यांनी स्वतःने कुणाशी लग्न केलं? एंगेज टू अ जेन वाइल्ड ही त्यांची मिसेस, त्यांच्याशी एंगेजमेंट केलं, त्यांनी विवाह केलं. हॉकिन्स सेज दॅट, हॉकिन्स असं म्हणतायत काय? आयरॉनिक म्हणजे काय? एक उपहासात्मक त्यांनी असं एक म्हटलं आहे. ॲट इट मे साऊंड, असं वाटतंय, इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज. डिस्मल्स म्हणजे काय? या उदास परिस्थितीबद्दल त्यांनी काय सांगितले? दॅट ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. या अस्वस्थ किंवा अशा या उदास परिस्थितीमुळे मी जास्तीत जास्त माझी लाईफ खूप एन्जॉय केली. कशामुळे? स्टीफन हॉकिन्स असं म्हणतायत, या अशा उदास जीवन जगण्यामुळे, अशा उदास परिस्थितीमध्ये उलट मी काय केलं? माझं जे जीवन जगणे आहे ना, खूप एन्जॉय केला मी माझ्या लाईफमध्ये. का? कारण ज्या व्यक्तीला कळतं की मी जास्त दिवस टिकणार नाहीये, की माझ्या परिस्थितीमध्ये असं येणार आहे, ज्यांचं मन खंबीर असतं, ते लोक विचार करतात, माझ्याकडे जेवढे आयुष्य आहे, जेवढं जीवन आहे, मी त्या जीवनामध्ये काय करेल? तेवढ्या जीवनामध्ये किंवा जगण्यामध्ये मी खूप आनंद घेईल, एन्जॉय करेल. मला जेवढा वेळ माझ्याकडे भेटला आहे, मी त्या वेळेचा पुरेपूर वापर करून मी जास्तीत जास्त एन्जॉय करेल आणि एकदम आनंदात जगेल, असं त्यांना वाटतं. तसंच डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांना देखील वाटलं, आपण जेवढे काळ जगणार आहोत, अगदी एन्जॉय करून, अगदी मनापासून प्रत्येक काही क्षणाचा आपण उपयोग करू, असं त्यांना वाटलं.
पुन्हा वाचतोय मी. हॉकिन्स सेज दॅट आयरॉनिक म्हणजे काय, उपहासात्मक असं म्हणतात ते. ॲज इट मे साऊंड, मला असं वाटलं होतं काय, इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज. डिस्मल म्हणजे काय, या उदास स्टेजला मी काय केलं, ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ. ते आपले लाईफ कसेच करू लागले, बिगॅन एन्जॉईंग, ते एन्जॉय करू लागले आपली पूर्ण लाईफ. द मोस्ट, आपल्या परीने जास्तीत जास्त ते आपली लाईफ काय करू लागले, एन्जॉय करू लागले. And this, he says, was because he started living life for the moment and continue his doctoral work. त्याने डॉक्टरल रिसर्च केलं. डॉक्टरल रिसर्च वर्क म्हणजे त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. डॉक्टरल वर्क म्हणजे काय, डॉक्टरल रिसर्च म्हणजे काय, त्यांनी डॉक्टरेट मिळवली. आपल्या रिसर्चवरती, आपल्या कामावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्यांना अशा परिस्थितीत सुद्धा आपली म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण वाईट परिस्थिती असून सुद्धा, त्यांची नर्वस सिस्टम काम करत नसताना सुद्धा त्यांना काय मिळालं, डॉक्टरेट. ही कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ अ रिन्यूड व्हिगर. रिन्यू व्हिगर म्हणजे काय, नवीन जोमाने. व्हिगर म्हणजे काय, जोमाने, नवीन ताकदीने त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. कोणतं काम, डॉक्टरल वर्क, डॉक्टरल रिसर्च वर्क. त्यांनी आपल्या नवीन जोमाने सुरुवात केली त्या कामाला. आता पुढचा पॅरेग्राफ, शेवटचा पॅरेग्राफ नंतर आपण इथं थांबूया. इन द मीन वाईल, दरम्यानच्या काळात, इन द मीन वाईल द डिझीज, कोणता आजार, त्यांना जो आजार झालेला आहे, रेअर डिझीज, वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. तो जो आजार होत होता ना, त्याचं तो काम करत होता, त्याचं प्रमाण वाढू लागलं. कुणाचं काम, तो जो दुर्मिळ आजार त्यांना झालेला आहे, काय करू लागला तो, इट्स वे इन टू स्टीफन बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. त्या आजाराने त्यांना पूर्णपणे डिसेबल करून टाकलं. डिसेबल करणं म्हणजे काय, त्यांना पूर्णपणे कोणतेही म्हणजे काय म्हणूया, डिसेबल म्हणजे काय, निष्क्रिय करून टाकला त्या आजाराने त्यांच्या शरीराला. ही बिगॅन स्टडिंग, तरी त्यांनी आपला अभ्यास काय चालू ठेवला, ही कंटिन्यू ही स्टडी. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ वेन ही बॉडी वॉज डिसेबल. त्यांची बॉडी, होल बॉडी वॉज डिसेबल. ही स्टार्टेड टू स्टडी द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल. आताचीच थेरी आहे, काही वर्षापूर्वीची थेरी आहे. ब्लॅक होल नावाची थेरी त्यांनी स्टडी करायला सुरुवात केली होती. टू गेट हिज PhD साठी त्यांनी कोणता विषय घेतला होता, ब्लॅक होल. व्हॉट इज ब्लॅक होल, तुम्हाला माहिती ना, युनिवर्स इज अ काइंड ऑफ ब्लॅक होल. युनिवर्स काय, ब्लॅक होल आहे. त्यांनी त्याच्यावर PhD मिळवायची होती त्यांना, ब्लॅक होलवरती. त्यांनी तो अभ्यास सुरू केला. दो ही वॉज डिसेबल, जरी ते डिसेबल होते, ही कंटिन्यू हिज स्टडी, ही कंटिन्यू हिज रिसर्च. बाय दिस टाइम, या क्षणी त्यांनी काय केलं, ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल. ही स्टार्टेड टू लूज हिज कंट्रोल फ्रॉम हिज बॉडी. त्यांना त्यांच्या बॉडीवरचं कंट्रोल राहत नव्हतं. ही रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. त्यांच्या बोलण्याचं सुद्धा, ती जी स्पीच, जे बोलायचे त्याच्यावर सुद्धा कंट्रोल राहत नव्हतं. त्यांच्या हँड्स मुवमेंट सुद्धा कंट्रोल नाही आहे. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क, ह्या रिसर्चने, कोणत्या रिसर्च बद्दल बोलतोय मी, ब्लॅक होल, ह्या रिसर्चने काय केलं माहिती का, द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क म्हणजे काय, प्रकाश टाकणे. पण या ब्लॅक होल या संकल्पनेने स्पार्क हिज इमॅजिनेशन, त्यांच्या इमॅजिनेशनला एक नवीन प्रकाश प्राप्त करून दिला. विथ अ ब्राईट आयडिया. इपोक मेकिंग स्टेटमेंट म्हणजे अ ग्रेट इम्पॉर्टन्स, खूप महत्त्वाचे जे स्टेटमेंट असतात, ॲट द पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाइम, मनाई असलेल्या काळामध्ये त्या तत्वांना मनाई असणे, तेव्हा हे लोक काय करतात, ते तत्वज्ञान सांगतात. परंतु त्यांना काय होतो, त्यांना हे लोक विरोध करतात. त्यांना काय करतात, हे लोक विरोध करतात. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा वाचतोय मी. ही मेड, कोणी मांडणी केली, ही मेड, डॉक्टर स्टीफन मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट दॅट शूक, त्यांनी पूर्ण हलवून टाकलं. कुणाला हलवून टाकलं त्यांच्या स्टेटमेंटने, शूक एस्टॅब्लिश्ड थेरीज, म्हणजे आधी स्थापित असलेले ज्या थेरीज होते, सिद्धांत होते, त्यांना पूर्ण हलवून टाकलं, हादरून टाकलं त्यांच्या स्टेटमेंटने. कारण का, अशा ह्या थेरीज असतात, या सायन्सला मानणारे थेरीज नसतात.
त्या थेरीजला यांनी पूर्ण हालून टाकलं त्यांच्या स्टेटमेंटने. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट, सायंटिस्ट लोकांचा एक विश्वास होता दॅट द युनिवर्स, ह्या ज्या विश्वाची निर्मिती आहे, बिगॅन सुरुवात झाली कधी, विथ अ बिग बँगने. बिग बँग माहिती ना, म्हणजे या ठिकाणी युनिवर्सचा काय झाला असावा, एक मोठा स्फोट झाला असावा. स्फोटामध्ये त्या ठिकाणी कुणाची निर्मिती झाली आहे, या विश्वाची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी अशा या सायंटिस्ट लोकांचा विश्वास होता. ठीक आहे. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, म्हणजे ही संकल्पना जर का आपल्याला चांगल्या पद्धतीने जर का एक्सप्लेन करायचं असेल, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज अ लाय अल्जेब्रा. म्हणून ही संकल्पना बिग बँग ही जी कन्सेप्ट आहे, तर त्यांनी कोणती एक थेरी मांडली आहे, लाय अल्जेब्रा नावाची त्यांनी खूप मोठी अशी थेरी मांडलेली आहे. कशासाठी, टू एक्सप्लेन द बिग बँग. बिग बँग नावाची ही थेरी कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, बेटर समजून सांगण्यासाठी ही इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज अ लाय अल्जेब्रा नावाची त्यांनी थेरी मांडली. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा करतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पॅरेग्राफ शिकणार आहोत. तर मित्रांनो, आता पुढचा पॅरेग्राफ आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.